ठाणे भाजपचा बालेकिल्ला. ठाण्यामध्ये आमचे 9 आमदार आता थांबणार नाही. भाजपा आमदार संजय केळकरांचा दावा. तर ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला. खासदार नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ. राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना मिळणार. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500च्या ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. शेवटी मोदींनी टेरिफला चोख प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टेरिफवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून डिवचलं. ग्राहकांना दिलासा. देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा. तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान. आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यामधून प्रस्थान करणार. 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. मध्यरात्रीच्या सुमारास घर पेटवलं. घटनेमध्ये आरोपी पतीही जखमी. नाशिकच्या सिन्नरमधील सोनारी गावामधली घटना. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून TV9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेचं कौतुक. क्रीडा मंत्र्यांकडून भारतातील आघाडीच्या तरुण फुटबॉलपटूंना प्रोत्साहन.